प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा मालिका तर आता सुंदरच चाललेली आहे. आता गोव्याला निघालेल्या या आता राजेशचं, राकेशचं, सर्वेशचं सगळं भांड फुटणार आहे. मुळातच अंजली आता हॉस्पिटलमध्ये असताना तिला घरी नेण्यासाठी अर्णव ज्या वेळेला आता मनवत आहे, पण त्याच वेळेला अंजली मात्र फक्त राजेश सांगेल तरच घरी येईल, राजेश सांगेल तरच घरी येईल असं म्हणत असतानाच मग आता फायनली इकडे खूप मोठी युक्ती करत राजेशचा पत्ता आता स्वतः इकडे अंजलीच्या समोर आणत कशा पद्धतीने अर्णवने शिर्केंच्या मदतीने डब्बल गेम खेळलाय आणि एअरपोर्टवरती गोव्याला चाललेल्या आता राजेशला इकडे मिठीमध्ये रियाच्या पकडताच रियाला तर आता हा सर्वेश आणि अंजलीसाठी हा राजेश आणि खरं तर हा राकेश या सगळ्यांची सगळी भांडी एअरपोर्टवरती कशी फुटलेत पाहूया. आता अंजलीवरती उपचार तर चाललेले आहेत, पण अंजलीला आता इकडे आरामाची गरज आहे आणि तिला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये त्रास व्हायला नको या कारणासाठी आता अर्णव आणि आता ईश्वरी तिला सांगत आहेत की काहीही झालं तरी सुद्धा तू आता आमच्यासोबत घरी चल. पण हे बोलल्यावरती ती सांगते नाही, मी कुठेही येणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा जोपर्यंत मला आता राजेश सांगत नाहीयेत, राजेशला विचारल्याशिवाय मी काही करणार नाही असं म्हटल्यावरती लगेचच अर्णव आता सांगतो ठीक आहे, मी बोलतो राजेशची. त्यावरती मग आता ईश्वरी म्हणते एक काम करा, शिर्केंना राजेशला इकडे बोलवायला सांगा, ते फोन पण का नाही उचलत आहेत आणि त्यांना जर का अंजलीताईंचं तब्येत बरी आहे हे माहीत नाही आहे, मग ते कुठे गेले. तोपर्यंत अर्णव आता येतो आणि हे बघ मी राजेशला फोन करतोय पण तो फोन काही उचलत नाहीये. त्यावरती अंजली आता बोलायला लागते हो मी पण त्याला फोन लावत होते पण फोन माझा त्यांनी पण काही उचललेला नाहीये. हे बघ काहीही झालं ना तरी सुद्धा मी राजेशला शोधून आणि तू नको चिंता करूस. यावरती आता इकडे अंजलीला काळजी वाटायला लागते आणि अंजली विचार करायला लागते हे काय आहे, म्हणजे आता राजेश गेलेत तरी कुठे. त्यानंतर मग आता लगेचच इकडे वॉचमनचा त्या फोन येतो आणि वॉचमन सांगायला लागतो की खरं सांगायचं तर आता मी राजेशला फोन केला होता आणि त्यांना सांगितलं की म्हणजे अंजलीताईंची तब्येत बरोबर नाही आहे, त्या बेशुद्ध पडल्यात, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आहे आणि अर्णव सर तिकडे आहेत, पण तरी पण ते काही आलेले नाही आहेत, काहीतरी गडबड आहे आणि त्यानंतर बॅगा घेऊन ते आता निघून गेलेले मी पाहिलं. असं म्हटल्यावरती इकडे आता अर्णव विचार करतो ठीक आहे, तो बॅगा घेऊन ताई कुठे गेलाय हे आता आपण बघूया का. यावरती आता इकडे अंजली सांगायला लागते हे बघ मला काही माहीत नाहीये, तुझ्यामुळे जर का राजेशना काही झालं तर मी तुला सोडणार नाहीये. इकडे आता अर्णवला माहिती आहे हा राजेश पक्का नाटकी आहे, हा काहीतरी आता पुन्हा जुगाड करण्यासाठीच गेला असेल. तोपर्यंत इकडे आता अर्णव निघालेला आहे गोव्याला जायला. रिया त्याला सांगते की फ्लाईट बुक झालेली आहे, आपण लवकरात लवकर आता इथून निघूया जेणेकरून आता आपल्याला 4 ते 5 दिवस मस्तपैकी तिकडे राहता येईल. रिटर्नची तिकीट काही मी केलेले नाहीये, फक्त आणि फक्त जाण्यासाठीच मी तिकीट केलेले आहेत असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे हे दोघं जण जायला निघतायत. पण आता कंटिन्युअसली फोन येत आहेत ते म्हणजे राजेशला आणि त्यानंतर मग आता इकडे राजेशला ते वॉचमन मेसेज पाठवून ठेवतात की तुमची बायको तुमची आठवण काढत आहे आणि आता लवकरात लवकर तुम्ही या, ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, तिची तब्येत बरोबर नाहीये. पण हे सगळं चालू असताना आता मात्र रिया त्याचा मोबाईल आपल्याकडे काढून घेते आणि त्याला काही बोलूच देत नाहीये. इकडे तोपर्यंत ईश्वरी म्हणते हीच वेळ आहे, आपण आता तो राजेश कुठे गेला शोधून काढू ना. कदाचित त्याचं खरं रूप जर का ताईंच्या समोर आलं ना तर कदाचित हीच वेळ आहे, हीच ती संधी आहे, त्याचा आपण वापर करून घेऊ शकतो असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अर्णव सांगतो डॉक्टरांना की तुम्ही ताईला डिस्चार्ज देऊ शकता का. डॉक्टर म्हणतात सध्या तरी त्यांची तब्येत ठीक आहे पण आता त्यांना जास्त त्रास नाही व्हायला पाहिजे, काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्या असं म्हटल्यावरती अर्णव म्हणतो चिंता करू नका, काही झालं तरी सुद्धा मी आता ताईची काळजी घेईन. लगेचच अर्णव शिर्केंना कॉल करतोय. शिर्केंना कॉल करून अर्णव आता सांगतोय कुठे आहात तुम्ही शिर्के. शिर्के सांगायला लागतात काय झालं सर. यावरती आता इकडे अर्णव सांगतोय
की तो राकेश कुठेतरी बॅगा घेऊन गेलाय बघा, तर तुम्ही आता इकडे त्याला जरा बघाल का? यावरती शिर्के म्हणतात हो ठीक आहे, ते कुठे गेलेत ते मला माहीत नाही आहे, पण मला वॉचमन दादांनी फोन केला होता आणि त्यानंतर मी त्या टॅक्सीचा नंबर घेतलाय, मी बघतो काय करायचं, थोड्याच वेळात तुम्हाला कळवतो काय करायचं ते, असं म्हणत शिर्केंना आता इकडे ज्या वेळेला अर्णवने राकेशचा पत्ता काढायला सांगितलाय त्याच वेळेला शिर्के आता राकेश कुठे चाललाय हे शोधत असताना तो एअरपोर्टच्या दिशेने चाललेला त्यांना समजलेला आहे. ज्या वेळेला तो एअरपोर्टच्या दिशेने चाललाय हे समजल्यावरती लगेचच आता इकडे अर्णव सांगतोय, हे बघा एक काम करा, तुम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवा, मी ताबडतोब त्या एअरपोर्टवरती ताईला घेऊन आता येत आहे. असं म्हटल्यावरती लगेचच शिर्के आता फोन ठेवतात आणि त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी सज्ज होतात. बरं, हे सगळं चालू असतात लगेचच आता इकडे अर्णव सांगायला लागतो की ठीक आहे, मी ताईला घेऊन तिकडे पोहोचतो. तोपर्यंत इकडे आता अंजली निघालेली आहे आणि ती आता कंटिन्यू राजेशला फोन करते, पण राजेशचा फोन आता रियाकडे आहे आणि त्याच वेळेला रिया कॉल उचलते. रियाने कॉल उचलल्यावरती मग आता ती सांगते हॅलो कोण बोलतंय, यावरती आता इकडे अंजली सांगायला लागते तू कोण बोलतेस, मला आता राजेश सोबत बोलायचंय, मी त्यांची बायको अंजली बोलतेय. यावरती लगेचच रिया सांगायला लागते कोण राजेश, तुमचं काहीतरी गैरसमज झालाय, अहो हा नंबर आहे सर्वेशचा, सर्वेश माझ्यासोबत आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अंजली पुन्हा पुन्हा तो फोन चेक करते आणि अंजलीला जबरदस्त धक्का बसलाय. तोपर्यंत मग आता इकडे राजेश येतो आणि तो मोबाईल हिसकावून घेतो आणि तो विचार करतो अरे देवा, हे काय करून ठेवलं ह्या पोरीने, म्हणजे आता हिने असं बोलल्यावरती आता अंजली काय विचार करेल. तोचपर्यंत इकडे आता शिर्केंचा फोन आलेला आहे अर्णवला की सर अहो ते एअरपोर्टला आहेत, पण ते बहुतेक गोव्याला चाललेत, कारण आता त्यांची फ्लाईट थोड्याच वेळात येईल, तुम्ही लवकरात लवकर या. त्यावरती लगेचच आता इकडे अर्णव सांगतोय बघ काहीही झालं ना तरी सुद्धा तो कुठेही जाता कामा नये, तो एकटाच आहे का. यावरती शिर्के सांगायला लागतात नाही तो एकटा नाही आहे, त्याच्यासोबत एक मुलगी आहे. त्यावरती मग आता अर्णव म्हणतो कोणत्याही परिस्थितीमध्ये तो तिकडून सटकायला नाही पाहिजे, तुम्हाला जे काही करता येईल ते सगळं तुम्ही करा त्याला अडवण्यासाठी. तोपर्यंत अंजलीला घेऊन आता इकडे अर्णव निघालाय आणि त्यावरती अर्णव सांगतोय हे बघ अंजलीताई, जे काही होईल ना त्यामध्ये तू स्वतःला त्रास करून घेऊ नको, आज तुझ्या समोर असं काही सत्य येणार आहे ना की ज्याच्यामुळे तुला आता धक्का बसू शकतो, पण हा धक्का जर का तू स्वतःला हे करण्याचं ठरवलंस ना तर बाळासाठी चांगलं नाही आहे. आणि म्हणूनच मी तुला आता एक गोष्ट सांगेन की जे काही तू आता समोर बघशील ना त्या दृश्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, हे बघ त्याचं खरं रूप तुझ्या समोर येण्याची वेळ झाली. प्रेक्षकांनो असं म्हटल्यावरती अंजली आता इकडे विचार करते खरंच चिंटू खरं बोलतोय का, कारण कुठेतरी तिला आता त्या रियाचा आवाज ऐकल्यापासून काहीतरी गडबड आहे असं आता वाटायला लागलेलं असतं. मग त्यानंतर इकडे तोपर्यंत अंजली सांगायला लागते की हे बघ आत्तापासून तुझा फोन फक्त माझ्याकडे राहणार आहे, कुणाचाही फोन रिसीव्ह करायचा नाही, कुणाचाही फोन घ्यायचा नाही. यावरती तो म्हणतो काय बोलतेस तू, अगं माझ्या क्लायंटचे महत्त्वाचे कॉल येऊ शकतात ना. यावरती ती सांगते असू दे क्लायंटचे कॉल, तरी ते पण घ्यायचे नाहीये. असं म्हणत तिने आता मोबाईल घेतला. यावरती आता मात्र तिला इकडे राजेश सांगतोय ठीक आहे तू जसं म्हणशील तसं, असं म्हणत तो तिला जवळ घेतोय आणि आतमध्ये एअरपोर्टचा जाणार. तर तोपर्यंत तिकडे आता अर्णव आणि ईश्वरी घेऊन आलेले आहेत अंजलीला आणि अंजली समोरचं दृश्य बघते आणि त्यानंतर मग आता तिला मोठा धक्का बसलाय. ती आता सांगते राजेश, राजेश काय चाललंय हे सगळं. त्यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते ही कोण आहे, मगाशी याच मुलीने फोन उचलला होता ना. आता मात्र राजेश गडबडलाय आणि त्यानंतर त्याची ततपप सुरू झालेली आहे आणि त्याच वेळेला आता मात्र अंजली खूपच हायपर झाले, म्हणजे आत्तापर्यंत चिंटू मला जे काही सांगत होता ते सगळं खरं होतं, पण मी मूर्ख, तुझ्यावरती विश्वास ठेवला, मी मूर्खपणा केला आणि आता चिंटूला नेहमीच खोटं ठरवत आले, ते काही नाहीये. आता तुझं खरं रूप समोर आले, तुला सोडणार नाहीये मी. मग अशी ज्या वेळेला या मुलीचा फोन आता मी या मुलीने तुझा फोन उचलला ना तेव्हाच खरं तर मला आता समजलं होतं की हे सगळं काहीतरी नाटक आहे आणि म्हणूनच आता इकडे मी त्याच्यासोबत यायला तयार झाले, नाहीतर आता मी आले पण नसते, पण एका फोन कॉलमुळे माझे डोळे उघडले. त्यावरती मग आता इकडे रियाला तर काही कळतच नाहीये. रिया म्हणते काय बोलताय तुम्ही तर याची बहीण आहात ना. यावरती आता अंजली चिडते आणि तुला ह्याने काय सांगितलं.
आणि त्यावरती मग आता ती सांगायला लागते काही नाही, ह्याचं नाव सर्वेश आहे. यावरती आता दोघींना पण कन्फ्युजन झालेलं आहे. दोघी जणी एकमेकींकडे पाहत आहेत आणि त्याच वेळेला आता मात्र अर्णव सांगायला लागतोय, हा ना राकेश न राजेश न सर्वेश, हा वेगवेगळी नावं बदलून राहत आहे आणि हा माणूस तुम्हाला सगळ्यांना फसवतोय. ताई, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. प्रेक्षकांनो, एक एक करत सगळी भांडी फुटले. रिया पण चिडले, अंजली पण चिडले आणि अंजली आता मात्र इकडे घरी यायला निघाले. पण रिया मात्र आता राजेशला म्हणजेच सर्वेशला सोडणार नाही, तर पोलिसांच्या ताब्यात देऊन आता पुढे नक्की काय घडणार. अंजलीचे तर आता डोळे उघडलेत, पण राजेशला काय शिक्षा मिळणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं कळणार आहे.